महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात MSRTC ही संस्था सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाची भूमिका बजावत असताना घनश्याम अण्णांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांच्या धाडसामुळे या संस्थेने एक महत्त्वाची प्रगती साधली आहे। घनश्याम अण्णा जेव्हा महामंडळाचे संचालक झाले तेव्हा त्यांनी अनेक नवीन कल्पना आणि योजना आणून महामंडळाच्या व्यवसायाचा विस्तार केला। यामध्ये एक महत्त्वाची कल्पना होती ती म्हणजे उच्च दर्जाच्या वाल्वो बस सेवा सुरू करणे। या वाल्वो बसला आज आपण शिवनेरीच्या नावाने ओळखतो। त्या काळी खुराना नावाची नागपूर ते पुणे चालणारी प्रायव्हेट वाल्वो बस सेवा नागरिकांमध्ये लोकप्रिय झाली होती। त्या वाल्वो बसची जाहिरात वृत्तपत्रात पाहून घनश्याम अण्णांच्या मनात एक विचार आला की महामंडळाने देखील प्रवाशांसाठी उच्च दर्जाची बस सेवा पुरवली पाहिजे। त्यांनी ST महामंडळासाठी अत्याधुनिक वाल्वो बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव बोर्ड मीटिंगमध्ये मांडला। त्यांच्या या प्रस्तावाला महामंडळाच्या बोर्ड मीटिंगमध्ये सुरुवातीला विरोध झाला। अनेकांनी हा निर्णय अवास्तव आणि खर्चिक असल्याचं म्हटलं। महामंडळाचे चेअरमन म्हणाले, शेलार साहेब, एक वाल्वो बस 45 लाखाला मिळते, त्या पैशात आपल्याला 5 बसेस येतात। यावर अण्णा ठामपणे म्हणाले, जर आपल्याला रस्त्यावरच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर काहीही करून वाल्वो बस सेवा सुरू करावीच लागेल। अण्णांचा हा मुद्दा तत्कालीन VCMD शिवाजीराव देशमुख यांना पटला आणि त्यांनी अण्णांच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला। घनश्याम अण्णांनी सुरुवातीला फक्त 5 वाल्वो बसेस सुरू करण्याची संकल्पना मांडली। त्या बसेस पुणे ते मुंबई या मार्गावर धावणार होत्या। या बस सेवेला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून बसची संख्या वाढवायची होती। या संकल्पनेला महामंडळाची मान्यता मिळाली आणि पुणे स्टेशन बस स्थानकातून पहिली वाल्वो बस दादरकडे धावली। घनश्याम अण्णांचा हा निर्णय अत्यंत यशस्वी ठरला। पुणे ते मुंबई या मार्गावर एका वर्षाच्या आतच रोज अनेक बसेस धावू लागल्या। प्रवाशांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे पुणे ते संभाजीनगर आणि पुणे ते कोल्हापूर असे नवे मार्ग वाल्वो बसेससाठी सुरू करण्यात आले। आजही या तिन्ही मार्गावर ST महामंडळाच्या वाल्वो बसेस प्रवाशांची सेवा करत आहेत। घनश्याम अण्णांच्या दृढ निश्चयामुळे आणि दूरदृष्टीमुळे ST महामंडळाची ओळख एक उच्च दर्जाची सेवा पुरवणारी संस्था म्हणून झाली। त्यांच्या या मोलाच्या योगदानामुळे महामंडळाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला। त्यांच्या या कार्यामुळे MSRTC आज उच्च स्तरावर पोहोचले आहे। महामंडळाचे संचालक म्हणून अण्णांनी 2 वर्ष कामकाजाची जबाबदारी सांभाळली आणि या 2 वर्षात अण्णांनी महामंडळाच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे सकारात्मक बदल घडवून आणले। समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अण्णा तेव्हाही प्रयत्नशील होते आणि आजही आहेत। म्हणून ही वेळ आहे घनश्याम अण्णांसोबत उभं राहायची। श्रीगोंदा नगरच्या विकासाची जबाबदारी अण्णांच्या हाती द्यायची।